अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीचा महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गुरुदास महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री माता पिताभ्यो नमः. तव कोणी एके दिवशी शीतकाळ माघमाशी, उपरी सहपरिचारिकांशी उष्ण घेत बसलीसे. तर अशा प्रकारे आपण काल पाहिलेलं आहे, मागच्या भागात पाहिलेलं आहे की मैनावती जी आहे तिनं जालिंद्रनाथाकडून अनुग्रह मिळवलेला आहे, आपल्या जीवनाचं सार्थक केलेलं आहे. यातच तिच्या मनात इच्छा उत्पन्न झालेली की आपल्या पुत्राचंही असंच कल्याण व्हावं. आपल्या पतीची जशी गती झाली तशी आपल्या पुत्राची गती होऊ नये, आणि असंच तिला वाटत आहे. आणि त्यानंही अनुग्रह घ्यावा, गुरु करून घ्यावा, देवाचं नामस्मरण करावं. आणि हा जो संसार आहे, हा जो नश्वर संसारातून हा जो मूल्यवान मानवी देह भेटलेला आहे, त्या मानवी देहाचं कल्याण करून घ्यावं. आणि असं आपल्या मैनावतीला राणीला वाटत आहे. आणि त्याच इच्छेमध्ये ती जगत आहे. आपल्या पुत्रानं काहीतरी केलं पाहिजे ह्या जन्मातून सार्थक. हे वैभव काय राहणार नाही, काय कायमचं टिकणार नाही. तर अशा प्रकारे एके दिवशी ती बसलेली आहे. तव कोणी एके दिवशी शीतकाळ माघमाशी, उपरी सहपरिचारिकाशी उष्ण घेत बसलीसे. ते संधित गोपीचंद चौकी बागी सकळ स्त्रीवृंद, वेष्टुनी स्नान कराया सिद्ध चंदन चौकी बैसला. तर अशा प्रकारे वर गल्लीवरती चार चौघी एक उन्हाला बसलेले आहेत, उन्हामध्ये उभे आहेत, सृष्टीचं सौंदर्य पाहत आहेत. आणि खाली गोपीचंद राजा जो आहे, तिचा पुत्र जो आहे, स्नान करण्यासाठी बरोबर तिच्या खालीच, म्हणजे ह्या ठिकाणी ती वर होती, गल्लीवर होती, आणि त्याच्या खाली तो बसलेला आहे. स्नान करण्यासाठी बसलेला असताना पुढे आपल्याला कवी सांगत आहे. सकळ काढून अंगीचे भूषण, वरी विराजे राजनंदन, उष्ण उदकी करीत दंत धावन, चौकीवरी बैसला. दात घासत बसलेला आहे आपला गोपीचंद, जो मैनावतीचा पुत्र आहे. आणि राजसेवका ते भोवते वेष्टन, परिचारिका वाहते जीवन, परी त्या मंडळात नृपनंदन चांगुलपणी मिळवतसे. जैसा अपार नक्षत्र स्मात मोहे ग्रहणाचे उद्भव व्यक्त, गोपीचंद चातकाते स्पर्शावया धावले हो. म्हणाल बुंद चक्षुदकी नोहे उरते सत्कर्म वाकी, उत्तम फळाते लक्ष्मी शेकी, व्यक्त जले ते अंगाशी. बुंद नव्हती ते चिंतामणी, हर्ष केला बहुकाचनी, कृतांत भया ते संजीवनी, भूप शरीर आदळिले की अर्के पीडित भारी, नृपजन वेष्टला नगरी, तैते उतरले घन मन हरी, बुंदवेश धृणिया. की काळ क्षुदेचा पेटला अनळ, तेने शरीर झाले विकळ, ते संधीत होऊनी कृपळ कामधेनू उतरले. की दरिद्राचे अतिविष्टन तैसा येते, मिरवला कुबेर येऊन तन्याय सुबुंद घन राव हृदयी आदळले. शरीरे होता बुंदलेप्त परी उद्भव स्थिती, त्या लागली त्यात म्हणून वृद्ध करुणी मुर्दा ते नावा लागी विलोकी. हृदय होनी राव शंकित, मने बुंद कैचा उद्भवला हित, तरी अंबर झाले असेल व्यक्त घनमंडळ आगळी. म्हणून ऊर्ध्व करुणी दृष्टी पाहता झाला नावा पोटी, परिती निर्मळपणे
वृष्टी झाली कोठुनी म्हणत असे ऐसा विचार करिता चित्ती दृष्टी गोचरी संभविती तो रुदन करिता मैनावती निज दृष्टी देखील. तर अशा प्रकारे मैनावतीवर उभा राहिलेली आहे. तिच्या मनात आपल्या पुत्राकडे पाहून अश्रू येत आहेत आणि अश्रू आल्यानंतर डोळ्यातून नेत्रातून धारा वाहिल्यानंतर त्यातील जो एक थेंब आहे पाण्याचा, नेत्रातील अश्रूचा थेंब त्या गोपीचंद राजाच्या अंगावरती पडलेला आहे. अंगावरती पडलेला पाहून गोपीचंद राजा विस्मयचकित होत आहे की आपल्या अंगावर हा पाण्याचा थेंब कुठून पडला. वर पाहत आहे तर वर आबाळ वगैरे काही नाही. हा थेंब कुठून पडला तर वर पाहत आहे तर आपली आई आणि तिला रडताना दिसत आहे. की दरिद्राचे अतिविष्टन हृदय म्हणून उद्भव करून दृष्टी पाहता झाला नावापोटी परिती निर्मळपणे वृष्टी झाली कोठुनी म्हणत असे असा विचार करीत चित्ती दृष्टी गोचर संभविती तो हृदय करिता मैनावती निज दृष्टी देखील करीत होता दंत दावून तैसाची वटला रूपनंदन उपरी त्वरा वेगी चढून माते पाशी पातला दात घासत आहे. दात घासता घासता अंगावर जो पाण्याचा थेंब आईच्या पडलेला आहे, अश्रूचा थेंब, आणि दात घासता घासता उठून तो आईकडे चाललेला आहे. जाताची पदी ठेवून माता उभा जोडून दोन्ही हसता मग सांगजी कवने अर्था उचंबळीलच जननी. ही माते वर चढून आलेला आहे, जिन्यावरती दुसऱ्या माळ्यावरती चढून आलेला आहे. हे माते सांग, तुझ्या मनात काय इच्छा उत्पन्न झालेली आहे, तू का रडत आहे, तुझे अश्रू अनावर का झालेले आहेत. आणि असं तो आपल्या आईला तो गोपीचंद म्हणत आहे. मने सांग जिकवणे अर्थ उचंबिळी सजनी, म्हणजे सारखा तो ते सुत राजा देश मही व्यक्त असा असूनही दुःख पर्वत कोटीने उद्याला तव चित्ती. माझ्यासारखा पुत्र असताना तुला दुःख कशाचं आहे आई. आणि असं आणि तो आपल्याला आपल्या आईला म्हणत आहे. आयसी असता बळ संपत्ती बोलले कोणी दुःख सैती, तरी मम कोपाचा दाहक बसती सावरेल कोणाती. जेने पाहिले असेल नैनी उगीच तीव्र दृष्टी करुणी, तरी तयाचे क्षणी चक्षु काढुनी तव करी माईन ओपिन गे. अग आई हे का रडत आहेस. जर तुला वाईट नजरेने कोणी पाहिलं असेल त्याचे डोळे काढून आणीन आता ह्या क्षणी. आणि माझं ह्या ठिकाणी एवढं सामर्थ्य असताना, एवढं राजवैभव असताना, एवढं सर्व काय असताना तुझे अश्रू अनावर का झालेले आहेत, तू रडत का आहेस, आपल्या आईला गोपीचंद राजा म्हणत आहे. रुदन कराया जननी अष्टविशांती स्त्रीमंडळ, की त्यांनी ओपिले कडवट फळ. तरी शिक्षा करुणी तया सबळ मोक्षपंथा मिळून, किंवा माझी ये दृष्टी सेवेसी उदया पावला अंतरक्षेशी. म्हणून उदय शोकनिशी दर्शविली पा माते, तरी कोणता कवन अर्थ माते. वदे प्रांजळवंत कामनी वेदक असेल चित्त, ते ते तोची वेद निवटीन मी. म्हणशील कार्य आहे थोर करून शके सुत, पामर तरी हा देह विचुनी समग्र अर्थ तुझा पूर्वीन मी. तर तुला कधी आपल्या स्त्री मंडळातील, दासी मंडळातील कोणी काय म्हणलं का, किंवा माझ्या सेवेमध्ये काय चूक झाली का, माझ्या सेवेमध्ये काही कसर कमी पडलं का, किंवा तुला जर असं वाटत असेल की तुझ्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण करू शकणार नाही, मी पूर्ण करू शकणार नाही, तर माझा ह्या ठिकाणी प्राण गेला तरी बेहत्तर, परंतु मला सांग आई, तुझ्या मनात काय इच्छा आहे, आता ह्या क्षणी ह्या ठिकाणी ती पूर्ण करीन. असं ह्या ठिकाणी गोपीचंद राजा आणि मैनावतीला, आपल्या आईला, आपल्या मातेला म्हणत आहे. म्हणशील जरी ऐशा दृष्टी अंतर पडेल काय पोटी, तरी धिक्कार समज शेवटी पुत्रधर्म मिरावया. जर तुझी इच्छा पूर्ण करू शकली नाही तर धिक्कार आहे पुत्रधर्माचा. पुत्र येऊन ह्या ठिकाणी मला तुझा पुत्र मिरवून घेण्यात ह्या ठिकाणी काहीही मला लाज वाटेल. आणि असं ह्या ठिकाणी गोपीचंद राजाला, ह्या मैनावतीला गोपीचंद म्हणत आहे. मग श्वान सुकरे काय थोडी अवतार मिरवती द्वारी पवाडी, याची नीती तया प्रौढी निर्माण झालो मी एक. काय ती श्वान सुकरे, ती कुत्रे मांजरे ह्या ठिकाणी थोडी आहेत का, त्यांचे
त्याच नीतीनं ह्या ठिकाणी जर मी प्रौढी मिळवली तर तर काय उपयोग आहे. आणि अशा प्रकारे तशा प्रकारे मला मरायचं नाही. आणि असं ह्या ठिकाणी तो मैनावतीला म्हणजे आपल्या आईला आणि गोपीचंद राजा म्हणत आहे. हा पुत्र धर्म मग कैसा, माता पिता दुखलेशा पाहुणी चित्तीवरी, हरुषा भुभारतो नरेक. प्रकारे अत्यंत. मग पुत्रधर्म कसला पुत्रधर्म? माता पित्याला जर दुःखात ठेवलं आणि माता पित्याला दुखवायचं, मग पुत्र धर्म तो काय, असं ह्या ठिकाणी म्हणत आहेत. म्हणजे तो धरतीला एक भारच आहे, धरतीला एक वजनच आहे, धरतीला त्याचा त्रास होतो, अख्ख्या पृथ्वी मातेला त्याचा त्रास होतो, जो आपल्या आई वडिलांना दुःख देतो. आणि असं कवी सांगत आहे. आपण मिरवे राणी प्रकरणी, माता पिता दैन्यवानी, तयाचे भारी सकळ मेदिनी, विवळ दुःखे होत असे. अशा प्रकारे हा कथाभाग इथं आपण थांबूया आणि पुढील भाग जो आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रोता भक्ता श्री पांडुरंग समर्थ.